Hello friends, in the previous lecture we have seen the second chapter, that is mechanical properties of fluid. Here we discuss fluid at rest, its properties, density, specific volume, specific weight, specific gravity, relative density, compressibility, viscosity, ideal fluid, its property, and pressure at different points. Or now today we are going to see some important points about pressure. So SI unit of pressure is Newton per meter square, or it is also called as Pascal. 1 Pascal is equal to 1 Newton per meter square. It is a scalar quantity. Pressure in a fluid at a particular point acts equally in all directions. The atmospheric pressure exerts certain pressure at a point depending on the column or height of atmosphere lying above the point. The average pressure of the atmosphere at sea level is known as atmospheric pressure. So atmospheric pressure म्हणजे काय, तर atmospheric pressure एखाद्या पॉईंटवरचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर तुम्ही त्या ठिकाणची ॲव्हरेज प्रेशरपेक्षा जी हाईट लिक्विडला मिळेल, लिक्विडला इन द सेन्स कोणाला, मर्क्युरीला, दॅट इज नथिंग बट वॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिनोटेड बाय PA और PO. ते नेहमी किती असतं, 1.013 इंटू 10⁵ पास्कल और न्यूटन पर मीटर स्क्वेअर. So 1 atmospheric pressure is equal to 1.013 into 10⁵ Pascal. There is one more unit of pressure, that is bar. 1 bar is equal to 10⁵ Pascal. Next topic is pressure due to liquid column. फिगरमध्ये तुम्ही बघू शकताय की एक कंटेनर आहे ज्याच्यात वॉटर आहे आणि वॉटरच्या सरफेसच्या वरती एअर सरफेस पण दाखवलेला आहे. सो नाउ व्हॉट वी आर डिस्कसिंग, प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम. नाउ व्हॉट, लेट द डेन्सिटी ऑफ द फ्लुइड टू बी रो. वॉटरची डेन्सिटी आपण रो घेतलेली आहे. अँड द हाईट ऑफ इमॅजिनरी सिलेंडर BH ॲज शोन इन फिगरमध्ये तुम्हाला दिसतं आहे की तुम्ही एक इमॅजिनरी सिलेंडर तिथे इमॅजिन करताय. त्याची हाईट किती आहे, H आहे. A त्याचा एरिया आहे. ओके. द लिक्विड कॉलम एक्झर्ट अ फोर्स F इज इक्वल टू mg विच इट्स वेट ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर. धिस फोर्स ॲक्ट्स डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. तर हे जे तुम्ही लिक्विडचं जे सिलेंडर दाखवलेलं आहे, याला स्वतःला काय आहे, मास आहे. या मासवर कोण ॲक्ट होईल, G ॲक्ट होईल. सो इट बिकम्स mg. सो mg इज इक्वल टू नथिंग बट अ फोर्स और वेट विच इज ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन. ते डाऊनवर्ड डायरेक्शनने जाताना दिसतंय. ओके. देअरफॉर द प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम ऑन द बॉटम ऑफ द सिलेंडर इज, काय होईल की वरून हा जो काही प्रेशर येतो आहे लिक्विड कॉलमचा, कारण त्याला स्वतःला वेट आहे. वेट मीन्स नथिंग बट फोर्स, आणि हा फोर्स एका पर्टिक्युलर एरियावर अप्लाय झाला तर तो काय होतो, प्रेशर होतो. आपल्याला प्रेशरची डेफिनेशन माहिती आहे की फोर्स अपॉन एरिया. आपल्याकडे काय आहे, फोर्स आहे, आणि काय आहे, एरिया आहे. एका पर्टिक्युलर एरियावर काय अप्लाय होतो आहे, फोर्स अप्लाय होतो आहे. सो इट बिकम्स व्हॉट, इट बिकम्स प्रेशर. सो P इज इक्वल टू F अपॉन A. F आपल्याला माहिती आहे mg. सो इट बिकम्स व्हॉट, P इज इक्वल टू mg अपॉन A. यमचा फॉर्म्युला काय, डेन्सिटीच्या फॉर्म्युल्याला आपण मॉडिफाय केला आणि त्याच्यावरून फॉर्म्युला बनवला एमचा, दॅट इज व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर इंटू
डेन्सिटी. सो व्हॉल्यूमचा फॉर्म्युला एरिया इंटू हाईट अँड डेन्सिटी इज रो. सो इट बिकम्स AH रो. त्याला अजून सिम्प्लिफाय केला, दॅट इज AH रो इंटू G अपॉन A. So it becomes H rho G. H rho G. Thus, the pressure P due to liquid column of density rho at rest and depth H below the free surface is H rho G. व्हेरी सिम्पल आर्टिकल, खूप सोपा आर्टिकल आहे. सिम्प्लिफाय केलेला आहे फक्त की P इज इक्वल टू mg अपॉन A घेतला, नंतर एमची किंमत आपण पुट केली आणि नंतर त्याला सिम्प्लिफाय करून फॉर्म्युला काढला. पीची किंमत काय आली, H रो G. पीने आपल्याला काय कॅल्क्युलेट करता येईल, प्रेशर. ओके. आवर नेक्स्ट टॉपिक इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स or hydrostatics. Hydrostatic is about the pressure exerted by a fluid at a rest. Any fluid is meant, not just water. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समध्ये आपण प्रेशरचा अभ्यास करतो, लिक्विडच्या प्रेशरचा अभ्यास करतो की ज्याच्यात फ्लुईड म्हटलं तर फक्त वॉटरचाच नाही तर कुठल्याही प्रकारचे फ्लुईडचा आपण त्याच्यामध्ये स्टडी करू शकतो. प्रेशर व्हेरिएशन विथ डेप्थ इन हायड्रोस्टॅटिक्स. प्रेशरचं व्हेरिएशन, प्रेशरमधील बदल, जसे जसे आपण एखाद्या कंटेनरमध्ये समजा एक लिक्विड भरलं आहे आणि जसे जसे तुम्ही त्या कंटेनरमध्ये खाली जाणार तर त्याच्या प्रेशरमध्ये काय चेंज होतो आपण हे स्टडी करणार आहेत. लेट अस कन्सिडर इनकॉम्प्रेसिबल फ्लुईड ऑफ युनिफॉर्म डेन्सिटी रो. आपण एक इनकॉम्प्रेसिबल फ्लुईड घेतलं ज्याची डेन्सिटी रो आहे आणि हे जे लिक्विड आहे हे रेस्टमध्ये आहे, कुठल्याही प्रकारच्या मोशनमध्ये नाही आहे. कन्सिडर अँड इमॅजिनरी फ्लुईड. व्हॉल्यूम ॲट रेस्ट. द सम ऑफ ऑल फोर्सेस ऑन दिस व्हॉल्यूम मस्ट बी 0 ॲज इन इट इक्विलिब्रियम. बरं, याच्यावर येणाऱ्या सगळे फोर्सेस आपण 0 कन्सिडर केले आहेत. तर आपण एका कंटेनरमध्ये एक फ्लुईड घेतलेला आहे आणि ज्याच्यावर सगळे फोर्सेस आपण लिक्विड रेस्टमध्ये असल्यामुळे याच्यावरचे सगळे फोर्सेस आपण 0 इमॅजिन केलेले आहेत, बिकॉज इट इज इन इक्विलिब्रियम असं आपण इमॅजिन करतो आहे. देअर आर 3 व्हर्टिकल फोर्सेस, दॅट इज वेट mg, दॅट इज नथिंग बट रो व्ही जी. आपण mची किंमत पुट केली, दॅट इज रो व्ही, अँड व्हीची किंमत पुट केली AH और HA. सो द फॉर्म्युला बिकम्स रो HAG. सो दॅट इज वेट. हे वरून येणारा फोर्स आहे. द अपवर्ड फोर्स फ्रॉम द प्रेशर P2 ऑन द बॉटम सरफेस F2 इज इक्वल टू P2A. अजून वरून एक जो फोर्स वर येतो आहे दॅट इज F2. द डाउनवर्ड फोर्स फ्रॉम द प्रेशर P1 ऑन द टॉप ऑफ द सरफेस F1 इज इक्वल टू P1A. तर या चित्रामध्ये आपण 3 फोर्सेस इमॅजिन केलेले आहे. पहिला फोर्स आहे वेट नावाचा फोर्स जो खाली जातो आहे, जो चित्रामध्ये तुम्हाला दिसतो आहे, ज्याचं नाव mg आहे. दुसरा जो फोर्स आहे ज्याचं नाव आहे F1 जो वरून खाली जातो आहे, आणि एक जो फोर्स आहे ज्याचं नाव आहे F2 जो खालून वर येतो आहे. सो आपल्याला प्रेशरचा फॉर्म्युला माहिती आहे. प्रेशरचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. सो त्याच्यावरून आपण फोर्सेसचे फॉर्म्युले बनवले. सो इट बिकम्स प्रेशर इंटू एरिया. सो F2चा फॉर्म्युला काय तयार झाला, P2 इंटू A, आणि F1चा फॉर्म्युला काय तयार झाला, P1 इंटू A. देअरफॉर ॲट इक्विलिब्रियमला असल्यामुळे काय झालं, F2 मायनस F1 इज इक्वल टू mg.
इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियममध्ये सगळ्या फोर्सेसची किंमत किती असते? 0 असते असं आपण इमॅजिन केलेलं आहे. P2 A मायनस P1 A मायनस mg इज इक्वल टू 0 असं लिहिण्याचं कारण असं की आपण P2ला जो फोर्स आहे जो वर येतो आहे त्याला आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केला आणि P1 Aला आणि mgला आपण मायनस कन्सिडर केला, निगेटिव्ह कन्सिडर केला, कारण याची डायरेक्शन P2 Aच्या अगेन्स्ट आहे म्हणून या दोघांचे साईन 0 आले, निगेटिव्ह घेतले आणि मग हे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करून आन्सर किती आलं? 0 आलं. काय? बिकॉज इट इज ॲट इक्विलिब्रियम. नाव वॉट? काय कॉमन काढला आपण? ए कॉमन काढला. ओके. आणि कोणाची किंमत पुट केली? तर mgमधील mची किंमत पुट केली, दॅट इज ρHA. सो इट बिकम 0. दोघांमधून काय टर्म कॉमन निघाली? तर ए कॉमन निघाला. हा ए इकडे काय होता? मल्टिप्लाय होता. तिकडे जाताना काय झाला? तो डिवाईड झाला. 0ला कोणत्याही टर्मने डिवाईड केला तर आन्सर किती असतं? 0. नंतर P2 मायनस P1 आणि मायनस ρHg. मायनस ρHg टर्म इकडे मायनस आहे, तिकडे जाताना काय झाली? प्लस. सो P2 मायनस P1 इज इक्वल टू ρHg किंवा ρgh. देअरफॉर pressure P2 at depth h is ρgh is greater than P1. कोणता प्रेशर मोठा आहे? तर प्रेशर P2 हा मोठा आहे. हेन्स प्रेशर इन्क्रीजेस विथ डेप्थ. प्रेशर कसा वाढणार? जसे जसे तुम्ही खाली जाणार तशी तशी काय वाढत जाणार आहे? प्रेशर वाढत जाणार आहे. या टॉपिकमध्ये आपण काय शिकलो? तर आपण किती प्रकारचे फोर्सेस बघितले? 3 प्रकारचे फोर्सेस बघितले. एक वरून येणारा फोर्स, एक खालून वर येणारा फोर्स आणि एक वेट. या तिघांना आपण इक्विलिब्रियम स्टेटमध्ये घेतलं, त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं आणि त्याच्यावरनं हा टॉपिक किंवा हा हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्समधील प्रेशर खाली गेल्यावर वाढतं की कमी होतं हे आपण स्टडी केलं. नाऊ नेक्स्ट टॉपिक इज हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. अगेन the pressure is same at all points on a given horizontal plane in a fluid. फ्लुईडमध्ये एकाच लेवलवर जर एका पर्टिक्युलर हॉरिझॉन्टल प्लेनमधले लेवलवर प्रेशर हे सर्वीकडे कसं असतं? सेम असतं. इट इज इक्वल. अँड इल्युस्ट्रेशन ऑफ इज शोन इन द गिवन फिगर. खाली एक फिगर दिलेली आहे ज्याच्यामध्ये काही पॉईंट्स पण दिलेले आहेत ABCD आणि त्यांच्या वेगवेगळे हाईट्स आहेत, त्याच्यावरून आपण ते कन्सिडर करणार आहे. सो तुम्ही फिगरमध्ये बघू शकता ए नावाचा पॉईंट कुठे आहे? खाली आहे इकडे लेफ्ट साईडला. बी नावाचा पॉईंट दुसऱ्या ट्यूबमध्ये दिसतो आहे, ट्यूबलाईक स्ट्रक्चरमध्ये दिसतो आहे. सी कुठे आहे? तर सी त्याच्या खाली आहे आणि डी हा चौथ्या याच्यात आहे. सो नाऊ वी आर गोइंग टू सी व्हॉट इज हॅपनिंग हियर. अगेन PQRS हे पण काही पॉईंट्स आहेत. अजून त्या व्यतिरिक्त T आणि U पण अजून कोणीतरी वेगळे पॉईंट्स दिलेले आहेत. सो ABCD हे 4 पॉईंट्स एका सरळ रेषेत आहेत. तुम्हाला C कदाचित दिसत नसेल, तो R आणि Tच्या खाली आहे. सो ABCD इन द सेम लाईन, PQRS इन द सेम लाईन अँड T अँड U आर इन द सेम लाईन. ओके. सो इफ the points A, B, C, D are equal depth in horizontal plane, are interconnected by some fluid, therefore all points have same pressure. The same is true for PQRS. The same lower pressure A, B, C, D. However, point S, although at the same depth as ABC, has a different pressure because it lies beneath at different fluid. ह्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर PQRS मात्र हा एक त्या फ्लुईडमध्ये नाही आहे. म्हणजे ही जी काही व्हेसल आहे हिला 4 ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहेत. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्यूबमध्ये जे फ्लुईड आहे ते सगळं सारखं आहे. त्यामुळे आणि चौथ्या ट्यूबमध्ये मात्र अर्ध्यापासून
प्रेशर मात्र कसं आहे, प्रेशर वेगळं आहे, कारण तिथे लिक्विड अर्ध्या लेवलपासून वेगळं लिक्विड भरलेलं दिसतं आहे. मग ह्या चित्रामध्ये तुम्ही काय स्टडी करू शकता की ABCD हे चारींचं प्रेशर सारखं आहे. का? कारण त्यांची लेवल पण सारखी आहे आणि त्यांचं लिक्विड पण सेम आहे. तसंच PQR हे तिघी कसे आहेत, एकाच लिक्विडमध्ये आहेत, पण आणि त्यातल्या त्यात एकाच लिक्विडमध्ये असून एका लेवलवर, एका हॉरिझॉन्टल लेवलवर आहे. मग त्यांची देखील प्रेशर सेम आहे. मात्र यससाठी ते लागू होत नाही. यस जरी त्यांच्या लेवलला असला पण यस हा त्या लिक्विडमध्ये नाही. तसंच T आणि Uसाठी पण आहे. T आणि U जरी तुम्हाला सेम लेवलवर दिसत असले पण त्यांचे प्रेशर पण डिफरंट आहेत, कारण त्यांचे लिक्विड पण डिफरंट आहेत. मग यावरून काय लक्षात आलं की लिक्विड आणि लेवल जर सेम असेल, डेप्थ लेवल जर सेम असेल तर प्रेशर सेम असतं, आणि दोघांपैकी एकही जरी फॅक्टर सेम नसेल तरी प्रेशर सेम राहत नाही. सो दॅट इज कॉल्ड हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. नेक्स्ट टॉपिक, गॉस प्रेशर अँड व्हॅक्यूम प्रेशर. द प्रेशर ॲट अ पॉईंट इज नोन ॲज अ ॲब्सोल्यूट प्रेशर. जर आपण एखाद्या ठिकाणी प्रेशर मेजर केलं, एखाद्या पॉईंटवर प्रेशर मेजर केलं तर आपण त्याचं ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करतो. व्हॉट इज गॉस प्रेशर? द एक्सेस प्रेशर अबोव ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड ॲज अ गॉस प्रेशर. ॲब्सोल्यूट प्रेशरपेक्षा जास्तीच्या प्रेशरला गॉस प्रेशर असं म्हणतात. व्हॉट इज व्हॅक्यूम प्रेशर? दॅट इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस ॲब्सोल्यूट प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशरमधून ॲब्सोल्यूट प्रेशरला जर मायनस केलं तर व्हॅक्यूम प्रेशर मिळतं. सो इट इज व्हेरी सिम्पल. लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवणार? ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजेच काय? द प्रेशर ॲट अ पॉईंट इज नोन ॲज ॲब्सोल्यूट प्रेशर. एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रेशर मोजतायत तर तुम्ही काय मेजर करतायत? ॲब्सोल्यूट प्रेशर मेजर करतायत. ओके. ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमधून जर ॲटमॉस्फेरिक प्रेशरमधून ॲब्सोल्यूट प्रेशर जर मायनस केलं तर व्हॅक्यूम प्रेशर मिळतं. दॅट इज नंबर 3. आणि ॲब्सोल्यूट प्रेशरमधून जर ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस केलं तर गॉस प्रेशर मिळतं. म्हणजे P मायनस P0 केला तर गॉस प्रेशर आणि P0 मायनस P केला तर व्हॅक्यूम प्रेशर. सो व्हॉट इज P0? सो P0 इज नथिंग बट atmospheric pressure, and what is P? That is absolute pressure. Very simple. Measurement of a pressure. We use the following instrument. आपण काही इन्स्ट्रुमेंट आहेत जे यूज करतो कोणासाठी? प्रेशर मेजर करण्यासाठी. सो मर्क्युरी बॅरोमीटर, ओपन ट्यूब मॅनोमीटर. खाली चित्रामध्ये तुम्हाला मर्क्युरी बॅरोमीटर दिसतो आहे की ज्याच्या सहाय्याने तुम्हाला काय मेजर करता येतं? प्रेशर मेजर करता येतं. अजून आपण खाली बघूया. अजून एक चित्र आहे. दिस इज कॉल्ड ओपन ट्यूब मॅनोमीटर. सो लेट अस डिस्कस what is they and what is their work function. Use of mercury is not advised in a laboratory because mercury vapors hazardous for life, for environment. हा प्रयोग करत असताना मर्क्युरीचा वापर करू नये असं त्यांनी सांगितलेलं आहे, कारण मर्क्युरी हा लाईफ थ्रेटनिंग आहे, हॅझार्डियस आहे आणि एन्व्हायरमेंटसाठी तो योग्य नाही आहे. सो मर्क्युरी बॅरोमीटर साठी आपण बघूया काय आहे. फिगर shows very basic mercury barometer, a device used to measure the pressure of atmosphere. A long glass tube is filled with mercury, inverted with an open end in a dish of mercury as the figure shows. The space above the mercury column contains only mercury vapor whose pressure is small at ordinary temperature, that it can be neglected. सो या फिगरमध्ये तुम्ही बघू शकताय, तुम्हाला फिगर क्लिअर दिसत नसेल कदाचित, पण H म्हणजे काय तर हे जे कंटेनर आहे याच्यामध्ये एक ट्यूब उलट केलेली दिसते आहे. या ट्यूबमध्ये काही सर्टन हाईटपर्यंत मर्क्युरी रेस झालेला आहे, वर गेलेला आहे.
आणि काही एरिया मग त्याचा एचच्या पुढचा एरिया खाली असणार आहे. सो इथे किती प्रकारे जे प्रेशर आपल्याला दिसत आहेत या चित्रामध्ये 2 प्रेशर दिसत आहेत. एक आहे त्या ट्यूबमधील वरच्या भागात म्हणजे एचच्या वरच्या भागामध्ये प्रेशर P1 दिसतो आहे आणि बाकी ठिकाणी जो प्रेशर आहे या डिशमध्ये किंवा या कंटेनरमध्ये दॅट इज P2. सो यांच्या दोघांमध्ये डिफरन्स आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रेशर हे नेहमी कुठून कुठे ट्रॅव्हल करतं, जास्तकडून कमीकडे की कमीकडून जास्तकडे. तर ते जास्तकडून कमीकडे नेहमी ट्रॅव्हल करतं. सो P2 इज ग्रेटर दॅन P1. P2चं प्रेशर जास्त आहे P1पेक्षा. मग प्रेशर हे कुठे ट्रॅव्हल करणार? कमीकडे. मग ऑब्व्हियसली ते प्रेशर कोणावर असणार आहे? मर्क्युरीवर. मर्क्युरीवर दबाव आला की मर्क्युरी कुठे सरकणार? वर सरकणार. म्हणून मर्क्युरी वर जात आहे. सो P2 minus P1 is equal to rho GH. That is basic formula. So P0 is nothing but atmospheric pressure. एकदम सिम्पल मेकॅनिझम आहे. किती सोपं आहे बघू शकता तुम्ही फिगरमध्ये. तुम्हाला काय दिसतं आहे? मग एक उलट ट्यूब दिसते. या ट्यूबमध्ये काय हा राईज झालेला आहे? मर्क्युरी राईज झाला आहे. आणि किती प्रेशर आहे? 2 प्रेशर आहे. पूर्ण कंटेनरमध्ये कोणतं प्रेशर आहे? दॅट इज ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. P2 प्रेशर आहे आणि P1 हे तेवढ्या एअरचं प्रेशर आहे जे तिथे रिमेनिंग राहिलं आहे, जिथपर्यंत मर्क्युरी पोहोचू शकला नाही आहे ट्यूबमध्ये. दोघांचा डिफरन्स जर काढला तर तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकतात? दॅट इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सेकंड इज ओपन ट्यूब मॅनोमीटर. Manometer is a simple device to measure the pressure in a closed vessel. याच मॅनोमीटरच्या साहाय्याने तुम्ही प्रेशर मेजर करू शकता. इट कंटेनिंग अ गॅस. याच्यात एक गॅस भरलेला आहे. इट कन्सिस्ट ऑफ यू शेप ट्यूब. याच्यामध्ये तुम्हाला फिगरमध्ये दिसते की यू शेप ट्यूब आहे. वन एंड ऑफ द ट्यूब इज ओपन. एक एंड ओपन आहे टू द ॲटमॉस्फिअरकडे ओपन आहे. दॅट इज P1 इज इक्वल टू P0 अँड अदर एंड इज कनेक्टेड टू द वेसल. आणि सेकंड एंड कुठे कनेक्ट केलेला आहे? तर वेसलला कनेक्ट केलेला आहे. सो वी नो P2 minus P1 इज इक्वल टू rho GH. या ठिकाणी तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर मोजणार नाही आहेत, तर या ठिकाणी गॅसचं प्रेशर, फ्लोचं प्रेशर, एखाद्या कंटेनरमध्ये जर गॅस भरलेला आहे तर त्याचं प्रेशर किती आहे हे एखाद्या ट्यूबमध्ये किती प्रेशर आहे हे मोजण्यासाठी तुम्ही याचा वापर करणार आहे. सो कोणतं प्रेशर जास्त आहे? आपल्याला माहिती आहे प्रेशर नेहमी कुठून कुठे ट्रॅव्हल करतं? जास्तकडून कमीकडे. सो इथे कोणाचं प्रेशर जास्त आहे? P2 हे प्रेशर जास्त आहे, P1 हे प्रेशर कमी आहे. सो मर्क्युरी कुठे राईज होणार आहे? P1कडे राईज होणार आहे, कारण वरून दबाव येणार आहे P2च्या साईडने. सो इट विल बी गोईंग टू P1 साईड. सो P2 minus P1 इज इक्वल टू rho GH. सो P ऑफ गॅस इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट इज rho GH. आपण काय केलं की P2 म्हणजेच कोणाचं प्रेशर आहे? गॅसचं प्रेशर आहे. आणि P1 म्हणजे कोण आहे? P0 म्हणजे कोण आहे? ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. देअरफॉर P गॅस इज इक्वल टू P0 दॅट इज rho GH, वेअर P गॅस प्रेशर ऑफ द गॅस. मी सांगितल्याप्रमाणे की ही जी मॅनोमीटर ट्यूब आहे हिला किती एंड आहेत? 2 एंड आहे. एक एंड कुठे अटॅच करतात? P2 नावाचं मीन्स जे छोटं एंड आहे ते कुठे अटॅच होतं? गॅसच्या कंटेनर, गॅसच्या त्या व्हेसलला म्हणा किंवा गॅसच्या त्या ट्यूबला तुम्ही अटॅच करता. आणि दुसरं एंड मात्र तुम्ही त्याचं ओपन ठेवतात. सो ओपन एंडच्या साईडने जे प्रेशर असतं त्याला तुम्ही ॲटमॉस्फेरिक प्रेशर पण म्हणतात किंवा P1 म्हणतात. आणि ट्यूबच्या साईडने किंवा कंटेनरच्या साईडने जे प्रेशर असतं त्याला तुम्ही P2 म्हणतात. कुठलं प्रेशर जास्त असणार आहे? तर P2च्या साईडचं प्रेशर जास्त असणार आहे. ओके. सो सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला गॅसचं प्रेशर मेजर करता येणार आहे. सो हिअर वी डिस्कस 2 instruments, that is mercury barometer and another is open tube manometer. Thank you.